आपल्याकडे एक नवीन पद्धत सुरू झाली आहे. चित्रपटाच्या माध्यमातून चुकीचं आणायचं आणि त्याचा गवगवा करायचा. आधीच्या चित्रपटात सामाजिक भावना, एकता, प्रेम दाखवलं जायचं. केरळा चित्रपट 3 दिवसात काढावा लागला कारण लोकांमध्ये जागृती आली आहे. या चित्रपटात कुराणचा चुकीचा अर्थ दाखवला गेला आहे. महिलांविषयी गैरसमज पसरवले गेलेत. किती मुलं असावी याबाबत चुकीचं दाखवलं गेलं आहे. समाजात वितुष्ट यावं हे भारताच्या हिताचे नाही, फक्त राजकारणासाठी जातीय द्वेष पसरवला जातो. एका मुसलमानाच्या घरात 10 पोरं असल्याचं दाखवा. कोणत्या धर्मात पुस्तकात लिहिलं गेलं आहे की संतान किती असावं? सेन्सर बोर्डानं लक्ष घालणे गरजेचे आहे. चित्रपट समाजाला एकत्र आणण्यासाठी काढला जावा. दावते इस्लामी नावाच्या बॅनरचा वापर केला गेला. त्याची परवानगी न घेता तो चित्रपट दाखवला गेला आहे. कदाचित अजित पवारांना दूरदृष्टी असल्याकारणाने त्यांना महाराष्ट्राची परिस्थिती समजली असेल की ती काय चांगली नाही. छगन भुजबळही म्हणतात की परिस्थिती महाराष्ट्राची चांगली नाही. त्यांचे अजून 2-3 मंत्री असं म्हणाले आहेत. मला त्यांची काय नावं घ्यायची नाही. त्यांना जे दिसतंय ते बोलत आहेत. जंगलामध्ये एक्साईज लायसन देण्याची परवानगी नाही तरी देतात, कोणी विचारत नाही. हायकोर्टाने सूचना दिली आहे की ठाण्यातील येऊन मधलं सर्व काही 11 वाजायच्या आत बंद असलं पाहिजे. मात्र त्या ठिकाणी अनेक हॉटेल आहेत जिकडे बाहेर पडण्यासाठी जागा नाही. आग जरी लागली तर बाहेर पडू शकत नाही. मात्र याविषयी कोणाला काही पडलं नाही कारण हे ठिकाण पैशाचं स्रोत आहे. त्या ठिकाणच्या सगळ्यांना राजकीय आशीर्वाद. यामुळे माझ्यासारख्यालाही हार पत्करावी लागली. पुण्यातल्या घटनेने सरकारला जाग आली. तशी एखादी आगीची गोष्ट घडेल तेव्हा सरकार या ठिकाणी बंद करा म्हणून जागे होईल. मारतोय तर मरू दे, आपल्याकडे पैसा येतोय ना. संवेदनशील मनुष्य होऊ राहिला आहे हा वाईट. आपल्या संवेदना अशा मेल्या तर समाज उद्ध्वस्त होईल. पबमध्ये सर्वांचे भरपडलेले आहे. मात्र माझा कुठल्याही पबवाल्याबरोबर माझा संबंध नाही. मी कोणाबरोबर पाणी देखील पित नाही. कुणी पबवाला माझ्यावर आरोप लावू शकत नाही. जे हम दो हमारे 12 आहे ना, त्यांनी जरा थोडा स्टॅटिस्टिक्स वाचावं. मुस्लिमांची जी स्टॅटिस्टिकल रेट ऑफ इन्क्रीज इन पॉप्युलेशन, जे लोकसंख्या वाढीचे जे प्रमाण स्टॅटिस्टिकली मुसलमानांचे होतं ते काही वर्षांपूर्वी 4.4 होतं. आज शिक्षण, बाजूला पसरलेलं दारिद्र्य, स्वतःच्या घरातलं दारिद्र्य, मुलांमध्ये लागलेली स्पर्धा, आज तेच लोकसंख्येचा जो ग्राफ आहे तो त्या टक्क्यावरनं थेट 2.9% आला आहे. आणि आपण 12 पोरांच्या गोष्टी करतो. म्हणजे साधा स्टॅटिस्टिक्सचाही अभ्यास यांनी केला नाही सेन्सॉर बोर्डाने. काय बोलायचं याच्यावर? आणि हे कोणी, मी खोटं बोलत नाही, हे कोणी ऑनलाईन तपासून घ्यावं स्टॅटिस्टिक्स. आपण हा जो श्रीमंत आणि गरीब ह्यांच्यामधला जो कायद्यातही फरक करायला लावला आहे तो बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित नव्हता. त्यांनी सांगितलेला कायदा हा समान असला पाहिजे. तो श्रीमंतांसाठीही तोच असला पाहिजे आणि गरिबांसाठीही तोच असला पाहिजे. आपण करतच नाही. म्हणजे एखादा न्यायमूर्ती सांगतो तू निबंध लिही आणि 4 दिवस रस्त्यावर उतरून पोलीसचं काम कर. त्या माणसाचे हात काय पोचलेले तो. आणि म्हणजे बरंच काही बोलता येईल, पण आता मग हे सगळं बोललं की जितेंद्र राजकीय संबंध मुद्दामून जोडतो. पण कुठलाही मृत्यू हा गांभीर्याने घ्यावा असं माझं स्पष्ट मत आहे. मृत्यू हा इतका सोपा नसतो. जन्माला येणं अवघड असतं आणि मृत्यू इतक्या सोप्या पद्धतीने होणं. ठाण्यामध्ये हिरानंदानी मेडॉस, कोठारी कंपाऊंड अशा बऱ्याच ठिकाणी हुक्का पार्लर, बॉक्स हे असं मी तुम्हाला सांगतो की जंगलामध्ये एक्साईज लायसन्स द्यायचं अलाउड आहे का? तरी दिलं आहे ना येऊरला एक्साईजचं लायसन्स. तक्रार कोण विचारतं का? नाही. 11 वाजता हायकोर्टाने सांगितलं आहे की येऊरमध्ये सगळं बंद असावं.
ते पण फक्त एकाच हॉटेलला 11 वाजेस्तोरची परमिशन दिली आहे, एक्झॉटिका. बाकी सगळ्या हॉटेलवाल्यांना परमिशन सुद्धा नाही. कोठारी कंपाऊंडमध्ये येऊरला अशा जागी बार आहेत की उद्या आग लागली ना तर तिथले सगळे हुरपळून मरतील. कारण अग्निशमन दलाच्या गाड्या जाऊच शकत त्यातमध्ये, एवढ्या तर छोट्या गल्ल्या आहेत. कोणाला पडली आहे? सगळी ही ठिकाणं ही पैशाची स्तोत्र आहेत आणि सगळ्यांना राजकीय आशीर्वाद आहे. त्यामुळे माझ्यासारख्यालाही हार पत्कावी लागते. ठीक आहे बाबा, आता काय करणार, जाऊ दे. कसं आहे, जशी पुण्यातल्या घटनेने पबवाल्यांना सरकारला जाग आली आणि सगळ्या पबवरती निर्बंध लावले, तशी एखादी आगीची घटना घडेल, 40-50 जण मरतील, मग तेव्हा सरकार जागा होईल की बंद करा बंद करा बंद करा. 50 जणांचा जीव जाईल. तुमच्यासमोर उदाहरण आहे, वरळीमध्ये एका पडद्यावरती आगीचा एवढूसा अंश गेला, अख्खा पडदा पेटला आणि त्याच्यात जवळजवळ 70 जण मेली जवळ. लोकांना पळता येईना. आता एवढी सगळी उदाहरणं समोर असताना आपण कुठे काळजी घेतोय? आपल्याला काय, मरतं मरू दे, पैसा येतो ना आपल्याकडे, बस. असंवेदनशील मनुष्य होऊ लागलेला आहे, फार वाईट आहे. आपल्या जर संवेदना अशा मेल्या तर समाज उद्ध्वस्त.